हां, आता हे जे त्यांनी ऋषिका तापट जे म्हटलं ना, त्याचं कारणही असं आहे की ते जे साधना करतात ना, ते अशी कडक साधना करायला जातात. उपासच करायचा, हे करायचा, त्या करायचा, आणि प्रकृती त्याला अनुकूल नसते झालेली. त्यामुळे तो जो आतला ते धुमसणारं दडपलं गेलेलं असतं ते बाहेर पडत असतं. असं आता जसं मी सांगितलं की काही सिद्ध पुरुष किंवा संत जे म्हटलंय, ती बाहेरची प्रकृती त्याची की कॉरस्पॉन्डिंग त्याच्याबरोबर व्हायला पाहिजे. दुर्वास ऋषी तापट होते, आणखी कुणीतरी दिलं. वशिष्ठांनी दिलेला शाप कुठं मला तर ऐकण्यात नाही आहे, किंवा शाप दिला असं आहे का कुठं? कुणी पुनरण वाचली असली तर मला सांगा. की काही संत जे असे होते, ऋषीमुनी होते, ते तसे नव्हते. सर्वांना घेऊन जाणारे, आपल्या प्रेमाने सर्वांना वळवणारे असे संत असतात. त्यांच्यावर किती जरी अन्याय झाला, त्याच्यातही म्हटलंय, अन्याय किती करून आला क्षमाच. महाराज क्षमा करा असं म्हणणं म्हणजे हा सुद्धा त्यांचा अपमान आहे. तर ते क्षमाशीलच असतात. आय एम सॉरी म्हणायचं कारण नसतं. तुमच्या चेहऱ्यावर जरी दिसलं आपलं काहीतरी चुकलं आहे, तरी ते पोटाशीच घेतील पुन्हा. अवतारी पुरुष असला ते वेगळे असतात. फार जर व्याप करायला लागला, निकाल लावतात. संत तसे नाही. सद्गुरू माऊली म्हणून सद्गुरूंना माऊली म्हटलेलं आहे. तर किती जरी त्यांनी अपराध केला तरी त्याला जर पश्चाताप होत असेल तर त्याला पोटाशी घेतील, पुन्हा त्याला संधी देतील, पुन्हा त्याला संधी देतील, पुन्हा समजावतील. त्यांनी प्रयत्न केला पाहिजे जिद्दीनं. तर अगदी मी आता म्हटलं तसं वाल्याचा वाल्मिकी केला नारद महर्षीने, होऊ शकतो तसा, होणार नाही असं नाही. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला दिलं. कारण वस्तुतः शाप देणं म्हणजे आपली सगळी शक्ती वाया घालवणं आहे. जे मिळवलं आहे ते तसं असं करू नये खरं म्हणजे. पण पुन्हा त्यांना तपश्चर्या करायला लागते. आपलंही तसंच असतं. आपली साधना समजा कोणी करत असला तर मला माहीत नाही किती करतात काय, पण आपण सुद्धा जर असा प्रसंगाला विषयावरती खूप चिडून वगैरे गेलो तर आपली साधना खाली आली असं समजावं. किंवा खऱ्या साधकाने अशा एखाद्या ठिकाणी कुठं जाऊन स्वामीजी म्हणायचं, एखाद्या लग्नात गेले 8 दिवस तिकडे घालवले किंवा 7 दिवस घालवला की आपली महिन्याची साधना फुकट गेली असं समजावं. तिथलं ते वातावरण, ते खाणं, ते अन्न, आजूबाजूची मंडळी, आपली वय झाली असली ना तर साधारणपणे सांगावं, मला का नाही हल्ली तब्येतीनं माझं ब्लड प्रेशर वाढतं, त्यामुळे मी आपलं आलो आहे. किंवा त्यातून गेलं तर जरा अक्षत टाकल्यासारखं करावं आणि घरी येऊन निवांत बसावं, बाकीच्यांना करू देत काय काय करायचं. आणि लक्षात असं घ्यायचं की परमेश्वरासाठी देव जोडे तरी करावा अधर्म म्हटलेला. देव मिळवण्यासाठी थोडं खोटं बोललं तरी चालतं, हे खोटं नसतं. खोटं याची व्याख्या अशी आहे की ज्या असतमुळे दुसऱ्याचं नुकसान होतं त्याला खोटं म्हटलेलं आहे. आणि सतची व्याख्या दिली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी की जे बोलण्याने दुसऱ्याचं कल्याण होतं त्याला असत्य म्हणत नाहीत, त्याला सत्यच म्हणतात. ते जसं कसायला गाय इकडे गेली का म्हटल्यावर सांगायचे नाही तिथे, त्या ठिकाणी असत्य सांगायचं दुसऱ्या बाजूला. तसं लहान मुलासाठी सुद्धा आपण काही वेळा बोलायला लागतं. त्याला नसेल काही खायचं, द्यायचं नसेल तर नाही आता संपलेलं आहे, असं कसं खोटं बोलायचं. मी त्याला सांगितलं आहेत घरामध्ये लाडू ठेवलेले आहेत पण तुला मी देणार नाही असं म्हणण्यापेक्षा नाही आहेत म्हटलं, त्याला जर बरं वाटतं तर चांगलं नाही का. हे थोडा व्यावहारिक पातळीवर विचार असा करावा की ज्या असत्य बोलण्याने त्याचं कल्याण साधत असेल. फायदा हा शब्द जो आहे ना, हा फायदा हा शब्द परमार्थात नाही. त्याच्यापासून तुम्हाला फायदा काय होतो एवढे ध्यानाला बसता, त्याचा फायदा काय होतो त्याला फायदा म्हणत नाहीत, फलश्रुती. साधनेची फलश्रुती काय, किंवा जी साधना करता त्याचा आपल्यावर परिणाम झाला का नाही कसा कळायचा, आपणच बघायचं. आपण शांत होतोय का. काल मला एक फोन आला, डोंबिवलीच्या त्या भगिनीवर, फोनवरच रडत होत्या. म्हटलं काय झालं ताई, काल असा एक प्रसंग आला होता आणि मी बोलायला नको होतं ते मी बोलले आणि मग माझ्या लक्षात आलं मी कसोटीला उतरले नाही, त्याचं मला दुःख होत आहे. माझा असा कसा बॅलन्स गेला. काय थोडंसंच बोलल्या, फार मोठं बोलले असं नव्हे. म्हणजे ही जी जागरूकता आहे आतमध्ये की मी असं बोलले कसं. तसं एक मध्ये तरुणच आला होता, काहीतरी काम चांगलं करतोय तो, पण त्या संस्थेने त्याला काही न बोलता काढून टाकला. हे अखंड चालूच आहे बाहेरच्या जगामध्ये. आणि त्याच्यावर त्यांनी धक्का इतका घेतला की मी इतकं चांगलं काम करत असून काढलं का, कारण मला कळलं नाही. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली त्याला.
तेव्हा मी त्याला म्हटलं, अरे तू मला आला का नाहीस इथे तू? मग त्याला मी ज्या पद्धतीनं समजावलं, बऱ्याच गोष्टी आहेत, ते सगळ्या आता इथं सांगणं आपल्याला वेळ नाही आहे. आणि पुन्हा 8 दिवसांनी पुन्हा त्याला फोन केला, काय रे बाबा कसा आहेस? आनंदात आहे म्हणलं. अगदी मला कळलं की तो प्रसंग कसा मी स्वीकारायला हवा होता. त्याला पारमार्थिक दृष्टी असं म्हणतात. एक व्यावहारिक दृष्टी आहे आणि एक पारमार्थिक दृष्टी आहे. पारमार्थिक दृष्टीनं जी घटना घडली, एखादा ॲक्सिडेंट झाला समजा, आणि आपण जर साधना मी इतकी साधना करतो तरी ॲक्सिडेंट कसा झाला? अरे बाबा ह्याच्यापेक्षा मोठा झाला असता, पण तू जी साधना करतोयस ती परमेश्वरीची कृपा समज आणि थोडक्यात भागलं. एखादा आजारी पण आलं तर समजावं की ह्याच्यापेक्षा मोठं झालं असतं. आता मी आजारी, तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, 5 वर्ष 6 वर्ष झाली. पण मी काय म्हणते, अजून मला बोलता येत आहे ना, अजून मला लिहिता येत आहे ना, बुद्धी अजून काम करते आहे, अनुग्रह देता येतात. अरे किती पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत सांगा मला बरं. आता 79व्या वर्षी देह एवढा काम करतो आहे. गेल्या 8-9 वर्षात 36 पुस्तकं झाली, शेकडो ऑडिओ व्हिडिओ कॅसेट झाल्या. हे कसं शक्य आहे? परमेश्वराच्या कृपेशिवाय. केवळ त्याची कृपा आहे म्हणूनच हे होतं आहे. असा विचार काय येत नाही आपल्या मनात? जे नाही त्याच्याबद्दल आपण विचार करत बसतो. म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार सुद्धा जसं आपण म्हणतो, जसं याच्यात आपण सांगितलं की दृश्य ओसरे, दृश्य ओसरलं, निगेटिव्ह झालं, पॉझिटिव्ह. मी त्यावेळेला कोणालाही काही बोललो नाही, निगेटिव्ह झालं. पॉझिटिव्ह, तो असा बोलला तरी तू त्याच्यावर प्रेम केलंस का? पॉझिटिव्ह. की त्यांनी मला कितीही जरी व्याप केला तरी मी माझ्या अंतःकरणात त्याच्याविषयी प्रेमच करतो, तसा प्रयत्न करतो. बेलसरे महाराज म्हणत असत तसं. कुणाबद्दल आपल्याला हे वाटला, राग वाटला, मत्सर वाटला, त्याच्या घरी जाऊन नमस्कार करण्याची ती फार मोठी गोष्ट आहे. कारण त्याचं पुन्हा तो कसं घेईल सांगता येत नाही. मनोमन माझ्या मनात का बरं आला? आणि हे सगळं त्याच्यासाठी नसतं, आपल्यासाठी असतं. आपलं मन शुद्ध ठेवणं हे आपल्यासाठी काम आहे, आपलं काम आहे. परमेश्वर जर प्रगट व्हायला हवा असेल तर आपलं अंतःकरण आपणच शुद्ध ठेवायचं. कुणाबद्दल किलमिश देखील येता कामा नाही. तो कसाही वागो, जशाच तसं वागलो, मग फरक काय झाला? तो आणि तुम्ही, फरक काय दोन्हीमध्ये? तो कसाही वागला तरी देखील मी चांगलंच वागणार, असं लक्षात ठेवलं पाहिजे. हे किती वाजले? घड्याळ बंद आहे का? पावणे आहेत अजून? मला असं वाटलं फिरतच नाही का घड्याळ. लक्षात आलं? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, नुसत्या निगेटिव्ह नाही. ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा अवकाश आहे अजूनही, पण सांगते तुम्हाला. झालं असेल कोणाचं तर आनंद आहे. विचार थांबले, वा छान. निगेटिव्ह थांबले ना, निदान सगळे विचार थांबले, एक क्षण मला मिळाला. याचा अर्थ त्या क्षणामध्ये सगळं मी विसरलो आहे. आता विश्व विसरलो, देहभान विसरलो, आणि त्या क्षणात मी असा आहे. छान आहे. मग हा जो आनंद, सगळं विसरल्याचा आनंद आहे, तो निगेटिव्ह आनंद आहे. आणि त्याच्या पुढे आत्म्याचा आनंद आहे, तो मिळवायला पुढे 12 वर्ष. पण ठीक आहे, काय जो आनंद आहे ना त्याची चुणूक मला आज मिळालेली आहे. म्हणजे या मनाचे एक निके जे देखिली गोडीच्या ठाया सोके, एक क्षण त्याला तो एकदा ज्याला ध्यानाची उन्मनावस्था येते ना, त्याच्याकडे तुम्ही बघा केव्हा तरी, ते सहज होते शक्ती. सांगाल चला आता ध्यान करू असं नसतं. मग ते फुगा असतो का नाही हवेचा, तो हे भरलेला, त्याला तो दोरा बांधला असला तर तो खाली राहतो, सोडला की चालला वर. तसं ज्याला ध्यानाची गोडी लागते ना, तसा बसला ना तरी चालला. 5 मिनिटं बसला तरी, वाचता वाचता सुद्धा जर वाचत असेल, ज्ञानेश्वरी दासबोध वाचतोय, मग आता 200 ओळ्या वाचून काढायच्या असं काही नसतं त्याला. एक ओळी वाचल्यानंतर सुद्धा जर असे ठेवले, वास गेला. परमेश्वराचं राज्य करून तर बघायचं.
आहे तर हात तरी हलवतील, पाय तरी हलवतील, असं तरी करतील, असं तरी करतील. मस्त बसा ना एका ठिकाणी, जरा देखील हलायचं नाही. बसून बघा बरं, एक काही हलवायचं नाही, शांत नुसतं अर्धा तास बसले, बस शांत. नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी. बुद्धी स्थिर आहे. काय विचार करायचा आहे तो आहे ना. परमेश्वरावर निष्ठा आहे म्हणतो आपण नुसतं. म्हणजे त्याने असं कसं केलं, रडा आता. मग दुसरं काय सांगणार आता. काय केलं त्याने? तो काही करत नाही. खरं सांगायचं म्हणजे परमेश्वर काय करतो का सांगा बरं. तो अकर्ताय, अभोक्ताय. आपणच करत असतो काय ना काहीतरी उपद्या. चांगलं केलं ना म्हणजे काय कसं केलं, मी होते म्हणून त्यांच्या लग्नाचं सगळं जमलं. जणू काय आणि उतरले होते, नाही तर त्यांचं लग्न झालं नसतं. काय व्याप बाबा. आणि जरा बिघडलं की अहो मी केलं होतं, ती मध्ये आडमडली, मग तो स्वयंपाक बिघडला. आपली स्तुती आणि दुसऱ्याची निंदा, या दोन गोष्टी जर थांबवल्या तर बोलायला राहतच नाही काही. एक तर आपण आपलं वर्णन करत असतो, कुणीतरी बोलायला, आणि विशेषतः दोन जमायचे आणि तिसऱ्याबद्दल बोलायचं. काय गरज आहे? त्या तिसऱ्या व्यक्तीविषयी आपल्याला बोलायचा काही संबंध आहे का? पण असंच चालतं.